नामदेवराव पारंपरिक आगरी कोळी महोत्सव या ठिकाणी भरवत जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, कोकणाची आहे, तुमच्या माझ्या समुद्र किनारपट्टीची आहे, ती या ठिकाणी नवी मुंबईसारख्या शहरामध्ये जागृत ठेवण्याचं काम तुम्ही आणि तुमचे सर्व सहकारी गेले अनेक वर्षे त्यानिमित्ताने करत आलात। इथल्या भूमिपुत्रांच्या ताकदीतूनच नवी मुंबई शहर त्या ठिकाणी बसलं। त्यामुळे नगरविकास राज्यमंत्री असल्यापासून किंवा त्याच्या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यापासून या सगळ्या भूमिपुत्रांचे वेगवेगळे प्रश्न मला निश्चितपणाने ज्ञात आहेत। काही भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केल्यात। विलासरावजी असताना या कामाला गती मिळाली। लढाऊ नेते दिबा पाटील साहेबांचं नेतृत्व या सगळ्या परिसराला लाभलं। त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या कर्तृत्वातून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक चळवळी उभ्या राहिल्या, अनेक आंदोलन उभं राहिली। जासाईसारख्या ठिकाणी त्या कालावधीमध्ये अनेकांना दुर्दैवाने आपले प्राण गमावे लागले। अशा यांच्या ताग्यातून आज हे सगळं काही बसलं जात असताना, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विमानतळ या सगळ्या परिसरामध्ये होत असताना ही आपली आगरीची जी काही महोत्सवाची जी परंपरा आहे ती तुम्ही या ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये या ठिकाणी ठेवतात। ताल, सूर, नाद याचा किती सुरेख आनंद मिळू शकतो हे कोळी गीतातून आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं। पण माझ्यासारख्याला सुद्धा या वयात तो ठेका धरावासा वाटला। याचं कारण त्याच्यातलं नाद सामर्थ्य हे पराकोटीचं इतक्या विलक्षण पद्धतीचं आहे। आणि जी परंपरा आपली आगरी कोळी बांधवांची आहे ती परंपरा आजही प्रत्येकाला स्फूर्ती देणारी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने ठरत असते। काही भूमिपुत्रांच्या मागण्या या ठिकाणी त्यांनी ठेवल्या, त्याच्याबद्दलचं सुद्धा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महायुतीचं जे सरकार आज एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सारा देश प्रचंड प्रमाणावरती जगाच्या पाठीवरती एक उत्तमरित्या विकसित झालेला देश म्हणून नाव कमवत आहे। अशा वेळेला भूमिपुत्रांचे अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न हे सोडवण्याच्या दुष्काळातून सुद्धा आमच्या सर्वांची बांधिलकी त्या ठिकाणी राहील। मी आता शाकाहारी आहे, परंतु आत आल्याच्या नंतर जो वास आला आणि जी काही चव मच्छीची असते, इतरही जे काय चवीचे पदार्थ या ठिकाणी केले गेलेले आहेत, एकेकाळी त्याचा खूप आस्वाद घेतला आहे, पण तरीसुद्धा न खाता त्याचा आस्वाद किती उत्तम पद्धतीने घेता येऊ शकतो त्या अगदी त्या बाजाच्या निनादामध्ये वाजत गाजत या ठिकाणी येत असताना अनुभवाला मिळालं। दोन कोळी गीते या ठिकाणी पाहायला मिळाली आणि कलाकार किती उत्तम पद्धतीने आपली कला पेश करू शकतात। नवीन तरुण कलाकार आपल्या संस्कृतीशी किती जोडले गेलेले आहेत, किती एकरूप झालेले आहेत, त्याचं वास्तवादी दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अनुभवाला मिळालं। अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही। नामदेवराव हे सातत्य तुम्ही टिपाल याच्या माझ्या मनामध्ये शंका नाही। गेली अनेक वर्षे या सगळ्या चळवळीमध्ये काम करतात, एका विचारसरणीच्या माध्यमातून काम करतात। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशची ताकद आपल्या पाठीमागे ठामपणाने उभी राहील असा विश्वास त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। 10-11 दिवस तुम्ही हा महोत्सव या ठिकाणी भरवत आलात। एकतर उद्घाटनाला येणं तरी महत्त्वाचं होतं किंवा मग समारोपाला, आणि गेल्या 10-12 दिवसाचा तुमचा उत्साह पहिला दिवसागणिक तो कमी होण्यापेक्षा इतका टिपेला गेला। त्या एकविराच्या चरणी मी प्रार्थना करतो, खंडोबाराच्या चरणी प्रार्थना करतो ही आमची आगरी कोळी संस्कृती चंद्र सूर्य असेपर्यंत आजरामर राहावी। नव्या पिढीने त्याचं उत्तमरित्या आकलन करावं आणि एक वास्तवतेचं दर्शन आम्हाला भविष्यामध्ये पाहायला मिळावं। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद। दरवर्षी आगरी कोळी महोत्सव असतो। नामदेवराव भगत यांनी गेली अनेक वर्षाची आगरी कोळी महोत्सवाची परंपरा कोविडचा कालावधी सोडता त्यांनी अखंडपणाने या ठिकाणी सुरू केली। मुंबईच्या जवळ बसलेलं नवी मुंबईचं जुळं शहर देशभरातून वेगवेगळे नागरिक, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे सर्व नागरिक या सगळ्या परिसरामध्ये गुण्या गोविंदाने नांदत असताना, वावरत असताना, त्यांचा जीवनाचा आनंद लुटत असताना आगरी कोळी ही आपली जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम नामदेवराव आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनतीने त्या ठिकाणी करत आले। त्याच्यामध्ये सहभागी होणारे कलाकार असतील, या सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून टिपिकल आगरी कोळी जेवणाची चव ज्या पद्धतीने या ठिकाणी केवळ वासाने अनुभवायला मिळते आहे, मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे। माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहे।